तुम्हाला माहिती आहे का, वारकरी 18 ते 15 दिवस चालत पंढरपुरात तर जातात, पण त्यांना विठ्ठलाचे दर्शन काही मिळत नाही. त्यामागचं कारण आज आपण जाणून घेऊया आणि करूया विठ्ठल मंदिराचे कळस दर्शन व नगर प्रदक्षिणा. मुंबई LTT वरून रात्री 9ची ट्रेन होती, पण ती ट्रेन 2 तास लेट. तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपल्या थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल आपण चाललो आहे कुठे. सो उद्या आहे आषाढी एकादशी. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीची काय वाईब असते, काय वातावरण असतं, हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. सकाळी 6 वाजता उतरलो कुर्डुवाडी स्टेशनला आणि येथून दुसरी ट्रेन पकडून जायचं होतं आम्हाला पंढरपूर स्टेशनला. ट्रेनमधली गर्दी पाहताच लक्षात आलं की पंढरपुरात या वर्षी गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. बरोबर ना, म्हणजे आपल्या सगळी माणसं पण भेटू. आमचा आजचा मुक्काम होता सद्गुरू गणेशनाथ महाराज संस्थान यांच्या मठात. त्यात आमची सगळी सोय करण्यात आली होती, मग ते जेवणापासून ते झोपण्यापर्यंत. पंढरपुरात आलो आणि कीर्तन पाहायला मिळणार नाही असं कधी होईल का? विठ्ठलाचं कीर्तन म्हणजे फक्त टाळ मृदुंगाचा नाद नाही, तो आहे आत्म्याला परमेश्वराशी जोडणारा एक पवित्र प्रवास. भाजी नाही झाली बोलताय. अरे यार, असं काय, तू जातोस का जरा बनवाय? हो जातास? हो, भाजी नाही झाली आहे, टाइम लागेल ना. तुम्हाला काय वाटतं फराळासाठी काय असेल? तुमच्याप्रमाणे फराळासाठी काय असेल तुम्हाला काय? वरीचा भात, मिसळ पाहिजे इकडे. वरीचा भात, फराळाला मिसळ, कडक उपवास आहे मग. खरं बोलायचं गेलो तर आजवर कधीच उपवास केला नव्हता. माझ्या आयुष्यातला हा पहिला उपवास होता आणि तोही पंढरपुरात. मान्य कसा लागतंय? पहिल्यांदा जातोय ना वरीचा भात. असं वाटतं पांडुरंगाने लय कृपा केली आमच्यावर. इकडे मी खावा, ती रिएक्शन भेटेल ना. केळी जमवा जमव, केळी जमवा जमव, केळी जमवा जमव. केळी जमा, केळी जमा. आणू काय अजून दोन? मग जाता येऊ कीर्तन बघूया.
माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा. असं मानतात विठुरायाच्या दर्शनापूर्वी इथलं पवित्र स्नान मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध करतं. पण आत्ताची त्याची परिस्थिती पाहताच खूप वाईट वाटतंय. लोक इथे बॉटल वस्त्र व नको नको ते कचरा करून या पवित्र स्थानाला अपवित्र करून ठेवलंय. आणि आता तो क्षण जवळ येतोय ज्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून वारकरी पंढरपुरात येतात, पण त्यांना पांडुरंगाची भेट काही होत नाही. वारकरी संप्रदायात संतांच्या वचनाप्रमाणे तुका म्हणे मोक्ष देखी याला कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणजे वारकरी संप्रदायात असं मानलं जातं की जेव्हा वारकरी संपूर्ण प्रवास करून येतात तेव्हा विठ्ठल भगवान स्वतः मंदिराच्या कळसावरती त्यांना दर्शन देण्यासाठी थांबतात. म्हणजे जरी आपल्याला विठ्ठल भगवान दिसत नसले तरी विठ्ठलाला आपण दिसत असतो. आणि अशा पद्धतीने आषाढी एकादशी दिवशी आपल्या विठ्ठलाची आणि सर्व वारकऱ्यांची भेट होते. रामकृष्ण हरी. चला चला. Hare Krishna.